मग रायगड का बघायचा? तर रायगड यासाठी बघायचा, मध्यंतरी पुतळा पडला मालवणमधला छत्रपती शिवरायांचा. का पडला? कारण आपण आपल्या पोरांना कधी इतिहास दावलाच नाही. यदा कदाचित तर पुतळा बांधणाऱ्या शिल्पकाराला एकदा रायगडावरची हिरोजी इंदलकरांची पायरी जरी दाखवली असती तर त्याला कळालं असतं की निष्ठा म्हणजे काय असतं. सगळ्याच गोष्टी टक्केवारीत नाहीत होत, काही गोष्टींसाठी इमान सुद्धा द्यावं लागतं. रायगड का दाखवा पोरांना? रायगड यासाठी दाखवा, जर आपली पोरं इंजिनिअरिंग करत असतील तर त्याला सांगा की बाबा ऐक, जगाच्या पाठीवरती एकमेव असा राजा होऊन गेला जो जगातला सगळ्यात मोठा इंजिनियर आहे. जगातला सगळ्यात मोठा इंजिनियर म्हणतोय मी. एकमेव असा इंजिनियर आतापर्यंत एकही झाला नाही, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. का? तर एकमेव असा इंजिनियर आहे ज्यांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. तुमच्या घराची तुम्हाला गॅरंटी माहिती आहे किती वर्ष टिकणार आहे? आता पुढच्या पोरापर्यंत माहित नाही म्हणा की. विचारा इंजिनियरला की बाबा माझं घर किती वर्ष टिकेल. इंजिनियर नाही सांगू शकत, नाही माहीत आपलं घर किती वर्ष टिकणार आहे. पण महाराजांना माहिती आहे. रायगडावरती गेल्यावरती महाराजांच्या समाधीपाशी उभा राहायचं आणि पाठीमागच्या बाजूला बघायचं, भिंतीवरती एक शिलालेख आहे. 392 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी रायगडचं वॉरंटी कार्ड तिथं छापले. महाराज काय म्हणतात? दगडात कोरला शिलालेख आहे. कधी गुगलवरती कार्यक्रम सुटल्यानंतर सर्च करा. महाराज त्या शेवटचं वाक्य आहे. महाराज त्या वाक्यात म्हणतात, याव चंद्र दिवा करोती. म्हणजे काय? जोपर्यंत पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडावरचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठंपर्यंत? चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत. मग हे कोणाच्या जीवावरती वॉरंटी दिली हो महाराजांनी? तुमच्या आणि माझ्या जीवावरती वॉरंटी दिली. महाराजांना माहिती आहे माझ्या नंतर सुद्धा अशी पिढी जन्माला येईल की या गडकिल्ल्यांसाठी स्वतःला समर्पित करायला मागं पुढं बघणार नाही. रायगड अनेक गोष्टीसाठी बघायचा. रायगडावरती गेल्यावरती आपण महाराजांचा राजदरबार बघतो. रायगडावरती गेल्यावरती आपण महाराजांची राजसदर बघतो, महाराजांचं समाधीस्थळ बघतो. पण रायगडावरती गेल्यावरती आणखीन एक गोष्ट बघायची. 392 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी रायगडावरती शौचालय बांधले. विष्टेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र जगात पहिल्यांदा फक्त एकाच राजानं शोध लावला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अमिताभ बच्चनचा घसा बसला हर घर शौचालय, हर घर शौचालय करून करून करून. पण शौचालयाची गोष्ट आपल्या डोक्यात गेली नाही, पण महाराजांनी त्यावेळी शौचालय बांधले. तुम्ही म्हणा सोपं आहे, भिंतीवरती जमिनीवरती कोणी बांधतं? नाही हो, महाराजांनी समुद्रात सुद्धा शौचालय बांधले. सिंधुदुर्ग किल्ला कधीतरी बघून या. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांनी शौचालय बांधले आणि विष्टेचं डिकम्पोजिशन पाण्यात कसं करायचं याचं तंत्र तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावरती बघायला मिळतं. रायगडावरती गेल्यावरती नगरखान्यापाशी एकानं उभा राहायचं आणि एकाला महाराजांच्या त्या मेघडंबरीपाशी उभा करायचं आणि नगरखान्यापाशी किती आवाजात बोला, मेघडंबरीपाशी स्पष्ट आवाजात ऐकू जातं. महाराजांनी त्यावेळी या अनेक गोष्टींचा शोध तुमच्या माझ्या समोर अभिमानानं स्वाभिमानानं उभा करून ठेवलाय. पण आम्ही कधी वाचत नाही. फोन नव्हते त्यावेळी, इकडे चोर आलेत मार मिस कॉल नव्हतं त्यावेळी. मग कसं कळायचं एखादा गड घेतलाय? कसं कळायचं? जर गड घेतला असला तर त्या गडावरती पांढरा धूर केला जायचा, याचा अर्थ की गड फतेह झालाय. आणि जर गड गेला तर किल्ल्यावरती काळा धूर केला जायचा, याचा अर्थ गड हारलेला आहे. जर समजा तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा घेतला तर तिथं पांढरा धूर केला जायचा. कोंढाण्याचा पांढरा धूर आजूबाजूच्या सगळ्या गडकिल्ल्यांवरती दिसायचा. 365 गडकिल्ल्यांवरती 15 मिनिटाच्या आत बातमी जायची की किल्ल्यावरती नेमकं काय घडले. एकमेव राजा ज्याने शोध लावला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज रडत नाही बसले. महाराजांनी प्रत्येक गोष्टीवरती नाविन्य शोधले. अहो, मिर्झा राजा जयसिंह नावाचा सरदार या स्वराज्यामध्ये आला आणि मिर्झानं रयत छळायला चालू केली. महाराजांना सरदार येऊन भेटायला लागले, सांगू लागले राजे काहीतरी करा, तो मिर्झा आया बहिणींच्या आबरू लुटतोय, काहीतरी करा महाराज.
आणि महाराजांनी नाही वाटलं राजांना आपला मतदारसंघ वाचवावा, महाराजांनी तह करायचा ठरवला आणि तहात महाराजांनी 23 किल्ले बहाल केले. सगळ्या म्हटलं संपलंय आता, काय नाही या माणसाकडं, एवढे किल्ले जिंकले एका क्षणात घालून बसलाय, डोक्याची केस उपडून घेईल राजा, काय या माणसाकडं. ज्या माणसानं रानावनातल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात तलवारी देऊन हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, त्या शिवाजी राजाचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं पण संपलं नाही. 9 वर्षांनी महाराजांनी परत राखेतून भरारी घेतली. 9 वर्षांनी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून दाखवलं. 9 वर्ष अगोदर महाराजांनी तहात 23 किल्ले बहाल केले, त्यावेळी महाराजांकडे फक्त 16 किल्ले उरले. 9 वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक शके नोंद आहे की महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 9 वर्षात घराचा दरवाजा बसवायचा होत नाही आपल्याला. महाराजांनी 365 किल्ल्यांचं साम्राज्य उभा केलं. पण आता आमचं बिनासले हो, आता जरा काय झालं की घे कासरा कर आत्महत्या, कोण काय म्हणलं घे बाटली कर आत्महत्या, आत्महत्या कर, कार्यक्रम सुटल्यानंतर कर, कासऱ्याचं पैसे मी देतो, फक्त मरताना एकदा छत्रपती शिवाजी महाराज आठव बर का, मरताना एकदा तरी छत्रपती संभाजी महाराज आठव बर का, मग मरत. आज पोरांनो आपलं आयुष्य स्टेटस ठेवण्यात चाललंय. पोरांनो आयुष्यात स्टेटस ठेवत बसू नका. आयुष्यात स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे. 392 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला, ज्या माणसानं स्वतःचं स्टेटस निर्माण केलं. 392 वर्ष होऊन गेली. आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचं स्टेटस ठेवतात, द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. स्टेटस अशा पद्धतीने निर्माण झालं पाहिजे. आमच्या पोरांच्या अंगामध्ये रग नाही असं नाही, पण ताईनं आपण आपल्या पोरांच्या अंगामधली रग संपवली. आता जरा पानसळ भाग आहे आपल्याकडं, आया सरळ बोलत नाहीत पोरासनी. पण पुण्या मुंबईला जातो साहेब, बायका कशा कौतुक करतात पोरांचं. आमचा राहुल कोण नाही नातं इथं, आमचा राहुलला कुणाच्या अड्ड्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. काय चाटायचं आहे काय त्याला, कुणाच्या अड्ड्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. जिजाऊ अशा म्हटल्या असत्या तर आमचा शोभाना कुणाच्या अड्ड्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. तो किल्ला, तो अफजल खान त्याच्याकडे वाकून सुद्धा बघत नाही. हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं का. आऊसाहेबांनी सांगितलंय, राजे जावा आपल्या भावाचं संभाजी राजाचं उसनं फेडा महाराज. एका आईनं आपल्या पोराला सांगितले. तर झाला तहात किल्ले बहाल केले ना. औरंगजेबानं महाराजांना एक पत्र पाठवलं की माझ्या 50व्या वाढदिवसाला तुम्ही मला भेटायला आग्र्याला आहे, त्याचा पण हॅपी बर्थडे. महाराज निघाले, पण त्यावेळी एसटी नव्हती, हाफ तिकीट नव्हते, त्यावेळी घोड्यावरनं बसून जायला लागायचं. आणि सोबत घेतलंय 9 वर्षाच्या संभाजी राजांना. आणि दोघं बापलेक आग्र्याकडे जायला निघाले. पण कधी प्रश्न पडलाय, जाताना बापलेक वाटेत काहीतरी बोलले असतील की, काहीतरी बोलले असतील. काय म्हणले असतील शिवाजी महाराज संभाजी राजांना, शंभूराजे कुरुंदवाडला 2 एकर घेऊन ठेवले आणि तुझी सुबाई निवांत राहा. नाही सांगितलं. सांगितलंय शिवरायांनी शंभूराजांना, शंभूराजे तुम्हाला वाटतं आतापर्यंत शत्रू तुमच्या छाताडावरती आलेत, शंभूराजे इथून पुढे शत्रू तुमच्या पाठीवरती वार करणारे असणार आहेत. शंभूराजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा पराक्रम बघितलाय, पण शंभूराजे इथून पुढे तुम्ही तुमच्या बापाचा स्वाभिमान बघा. एका बापानं आपल्या पोराला सांगितले. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा, त्यासाठी पहिल्यांदा बाप सिंह असला पाहिजे. छत्रपती संभाजीराजांचा बाप सिंह होता, त्यावेळी त्यांच्या पोटी संभाजीराजासारखा छावा जन्माला आला. आणि महाराज आग्र्याच्या दरबारात गेले. आणि त्यावेळी औरंगजेबाने एक झरी चाल टाकली आणि संभाजीराजांना मागच्या रागेत उभा केलं. नामवंत सरदार, ज्या सरदारांना महाराजांनी आसमान दाखवलं होतं, त्यांच्या पाठीमागं शिवरायांना उभा केलं. महाराष्ट्राचा स्वाभिमान उपळला, सगळ्या मनसबदारी फेकल्या आणि महाराज औरंगजेबाचा दरबार सोडून तडक निघाले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब
याचा अपमान अखंड हिंदुस्थानामध्ये कोणी केला नव्हता. आलमगीर औरंगजेब याचा अपमान अखंड हिंदुस्थानामध्ये फक्त एकाच राजानं केला. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण तुम्हाला याच्या पलीकडचा इतिहास किती लोकांना माहिती? तेव्हापासून शिवाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात गेले नाहीत. मी काय सांगतोय कान देऊ नये का? पण शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. त्यावेळी औरंगजेबाचा एक हत्ती होता आणि तो हत्ती 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना खूप आवडलेला. आणि त्या हत्तीला घेऊन संभाजीराजे सगळ्या गल्लीतनं फिरायचे. या 9 वर्षाच्या संभाजीराजाची चेष्टा करावी म्हणून औरंगजेबानं संभाजीराजांना बोलावणं धाडलं. काय सांगतोय कांदू नाही का? त्यावेळी औरंगजेब संभाजीराजांना एक प्रश्न विचारतोय. 9 वर्षाच्या औरंगजेब म्हणतोय, शंभूराजे ये हाथी आपको बहुत पसंद है मेरा. काय म्हणतोय? शंभूराजे ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? शंभूराजे मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढे से शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब ये तो जानवर है, अरे औरंगजेब ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो अभी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? बाणेदारपणे समय सूचकता दाखवणं काय असतं, प्रत्युत्तर दाखवणं काय असतं, या सह्याद्रीला शिवरायांनी आणि संभाजी राजांनी शिकवलं. प्रत्येक माणूस महाराजांनी नवीन प्रेरणा घेत इथं जोडला गेलाय. महाराज एकदा जत्रेत जात होते आणि जत्रात समोर एक हत्तीचं रान रे ताकतीचं एक पोरग चालत येत होतं. महाराजांनी त्या पोरला बघितलं आणि महाराज म्हणाले, यसाची हे पोरग मला माझ्या स्वराज्यात हवाय. यसाची गेलं त्या पोरला धरलं आणि राजांच्या समोर आणून उभा केलं. राजा म्हटलं, हत्तीच्या ताकतीचं पोरग. राजा म्हटलं, काय करतोस र? काय नाही जी, खातो पितो आणि झोपतो. राजा म्हणाले, माझ्या स्वराज्यासाठी काम करणार का? ते पोरग म्हणाले, काय करावं लागेल जी? काय नाही, खायचं प्यायचं झोपायचं आणि कोण आडवं आलं की कापायचं, एवढंच काम करायचं. त्या पोराचं नाव संभाजी कावजी कोंढाळ, शिवरायांचा पहिला बॉडीगार्ड. ह्याला कुठं घेतला तर शिवरायांनी याला अफजल खानाच्या वधावेळी घेतला. कारण अफजल खानाचं वजन आणि ह्याचं वजन एकच आहे. कुस्तीत पैलवान उतरायचं म्हणल्यावरती एका वजनी गटातलं पाहिजेत ना, कुस्ती रंगत नाही. महाराजांची बुद्धी तिथे वेध घेते. महाराजांनी या स्वराज्यातले लिंबू टिंबू पोरं गोळा केली. त्या पोरांना घ्यायचे आणि जंगलामध्ये जायचं आणि त्यांना विटीदांडूचं तलवारबाजीचं प्रशिक्षण द्यायचे आणि त्यांना सांगायचं की बाबा, बाहेरून कोणीतरी अनोखी व्यक्ती येताना दिसलं तर तुम्ही तलवारबाजी तिथंच थांबवायची, तिथं विटीदांडूचा खेळ करायचा. कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आत स्वराज्याची गाठ बांधली जात आहे. एकदा बाहेरून भरच नाही येत होते. महाराजांनी काय केलं होतं तर जंगलाच्या बाहेर 2 पोरं उभी केली होती आणि त्यासने सांगितलं होतं की बाबा रे, बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसला तर तुम्ही कुठला तरी पक्षाचा आवाज काढा, म्हणजे मला समजेल की बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसते. एकदा भरच नाही केला, निघाले जंगलाच्या बाहेर उभा केल्या 2 पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. महाराजांना कळलं कोणीतरी अनोळखी व्यक्ती येत आहे. महाराजांनी तलवारबाजीचं प्रशिक्षण तिथंच थांबवलं आणि तिथं विटीदांडूचा खेळ चालू केला. नाईक आत आले. भरज नाईकांनी महाराजांना मुजरा केला आणि भरज नाईक म्हणतात महाराजांना, महाराज मला तुमच्या स्वराज्यात संधी द्याल का? महाराज म्हणाले, काय करतोस? काय नाही जी, वेषांतर करतो. असं वेषांतर करतो, लोक म्हणतात अख्ख्या मावळात माझ्यासारखं वेषांतर कोणी करत नाही. ठीक आहे, उद्या ये. पाठवला माघारी. भरज नाईक 2-4 पावलं पुढे गेला, पुन्हा माघारी आला आणि राजांना म्हणाला, राज, जंगलाच्या बाहेर जी तुम्ही 2 पोरं उभी केलायसा त्यासनी सांगा
की मोऱ्या दिसात वरडत नसत्यात म्हणून. एवढंच वाक्य त्याचं ऐकलं, त्याला महाराजांनी गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. त्याचं नाव भरजी नाईक. या भरजी नाईकांनी महाराजांच्या प्रत्येक संकटात नव्हे, महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये प्रथम नेतृत्व केले. अहो सुरत बदसुरत करून टाकली. आता काही नेते म्हणाले की बाबा सुरत लुटली नव्हती. एकदा नाही रे, महाराजांनी सुरत 2दा लुटली होती. भरजी नाईकांना अगोदर माहिती होतं की सुरत्यात कुठं किती पैसा आहे. भरजी नाईकांनी एवढी गुप्त बातमी काढली होती की ज्यांचे वाडे, ज्यांच्या वाड्याच्या खाली पैसा, त्यांना सुद्धा माहिती नव्हतं आपल्या वाड्याच्या खाली किती पैसा आहे. हे भरजी नाईकांना माहिती होतं. आपण आपल्या घरामध्ये एक पोस्टर बघतो महाराजांचं, राज्याभिषेक सोहळ्याचं. त्यात एक इंग्रज अधिकारी आहे जो महाराजांना मुजरा करतोय. तो इंग्रज अधिकारी असं म्हणतोय की ज्यावेळी मी राज्याभिषेकाला आलो तरी महाराजांच्या शेजारी एक माणूस उभारला होता. हा तो माणूस, जो माणूस 2 महिने अगोदर आमच्या वाकारीच्या इंग्रजांच्या शेजारी भीक मागत होता. आम्ही आमच्या खिशातला पैसा काढून ह्याला भीक टाकली आणि काही दिवसात ह्यानं अख्खी सुरत भिकारी करून टाकली. हा दुसरा तिसरा कोणी नव्हता, हा स्वराज्याचा गुप्तहेर भरजी नाईक होता. आणि जसं आईवरती प्रेम करतो ना, तसं पोरांनो आयुष्यात आपण एकदा तरी आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे. किती लोकांनी आपल्या बापाला मिठी मारली हो? नाही धाडस होत बापाला मिठी मारायची. बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला मिठी मारा. बाप मेल्यानंतर 10,000चा हार घेऊन गेला ना, बाप जिवंत करता येत नाही. बाप मेल्यानंतर 20,000चा जरी घरात फोटो करून बसवला ना, बापाला परत उभा करता येत नाही. तुम्हाला माहिती आहे, शिवरायांची संभाजीराजांची शेवटची भेट पन्हाळ्यावरती झाली. एका पोराला माहिती नव्हतं बापाला शेवटचं बघायचं आहे. संभाजीराजांनी शिवरायांना मिठी मारली आणि शंभूराजांच्या डोळ्यातून अश्रू शिवरायांच्या पाठीवरती पडले. आणि काही वेळानंतर शिवाजी महाराज तिथून निघून गेले. शेवटची भेट ठरली. अंत्यविधी सुद्धा संभाजीराजांच्या वाट्याला आले नाहीत बापाची. बाप आहे तोपर्यंत बापाला खांद्यावरती घेऊन मिरवायला शिका. बाप मेल्यानंतर गावाला 10,000चं 20,000चं गोडधोड घातलं ना, तरी बाप पहिल्यासारखा आनंदीन अभिमानानं स्वाभिमानानं नाही उभा करता येत. शिवचरित्र या साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला शिकायचं आहे. शिवरायांच्या इतिहासातून कुठली गोष्ट शिकायची तर महाराज हे शूर होते, पराक्रमी होते, पण त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी येतो. महाराजांचा जन्म झाला, त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरी. आणि महाराजांचा मृत्यू झाला, त्या किल्ल्याचं नाव काय? रायगड. शिवनेरीचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, तो शब्द म्हणजे शिवराय. शिवाजी हे नाव कधीतरी उलटं वाचा, ते होतं जीवाशी. सर्वसामान्य माणसाच्या जीवाचं रक्षण व्हावं यासाठी एक माणूस आयुष्यभर स्वतःच्या जीवाशी खेळत आला, त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं. मग बघा ना, महाराजांनी 365 गडकिल्ले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज उभा केलेत. किती लोक आपण गडकिल्ले बघायला जातो? रायगड किती लोकांनी बघितला? हात वरती करा, हात खाली करा. गोव्याला किती लोक गेलती? तिकडं बरं झालं, सुचतंय बरं. आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे. का बघितला पाहिजे माहिती आहे? मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही, पण जसं मुस्लिम धर्माचं हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसं प्रत्येक मराठी मावळ्याचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. जगात 3.5 शक्तिपीठ आहेत. जगात 3.5 शक्तिपीठ आहेत, पण त्याबरोबर 2 प्रेरणापीठ सुद्धा बरं का. पहिलं प्रेरणापीठ ते म्हणजे रायगडावरची छत्रपती शिवरायांची समाधी, आणि दुसरं प्रेरणापीठ ते म्हणजे वडूबुद्रुक तुळापूरला असलेली छत्रपती संभाजी राजांची समाधी. तिथे गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नसतोय गड्या.